एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सरकारवर संतापलेत। सर्वपक्षीय बैठकीला ओवैसी यांना निमंत्रण मिळालेलं नाही। केवळ 5 ते 10 खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिलेलं आहे आणि यावरून त्यांनी आपला संताप व्यक्त केला। कमी सदस्य पक्षांना आमंत्रण का नाही असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारलेला आहे। ओवैसी यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात। सर्वपक्षीय बैठकीमध्ये केवळ 5 ते 10 खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिले। कमी सदस्य असलेल्या पक्षांना आमंत्रण का नाही? आमच्यासारख्या लहान पक्षांचं काय? ही भाजपची किंवा इतर कोणत्याही पक्षाची अंतर्गत बैठक नाही। या बैठकीमुळे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना आपल्या देशातील एकतेचा संदेश मिळेल। पंतप्रधान सर्वांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ काढू शकत नाही का? महत्त्वाच्या मुद्द्यावर आम्हाला सुद्धा भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। सर्वपक्षीय बैठक सत्यात उतरवा असं असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला सुनावले।